फॅमिली, तर आज आपण आहोत बघा अशा व्ह्यूच्या ठिकाणी. आज खरं तर बंधू राजांचं आगमन झालेलं आहे आणि त्याला असं चिडवलं आम्हाला तर पार्टी हवी आणि छोटंसं सेलिब्रेशन एकदम आलं मजा आम्ही केलेली आहे. हे आहे त्यांची फॅमिली आणि या साईडला आपण जेवण घेतलेलं आहे. त्या लोकांचं चाललेलं आहे फोटो सेशन. आपण आहोत शिवनेरीच्या पायथ्याशी आणि आता वाजलेलं आहे 9:45. थोडंसं जरा चेंज, कारण तोही फार दुरून येतो, त्याच्यामुळे म्हटलं चला जाणं काही होत नाही आणि त्याचं येणं लवकर होत नाही. मग आल्यावर म्हटलं एक दिवस. तर आम्ही लोक आलो होतो गाडीमध्ये, पण जाताना आता बाळ आणि आहो गेले गाडीमध्ये आणि ते लोक म्हणजे आम्ही पायी चालायचं आहे. जेवण केले तर थोडंसं पायी फिरणं होईल. जवळचं हॉटेल चूज केलं होतं. जेवण फार टेस्टी आणि छान होतं, रुचकर होतं. मस्त असा आनंद घेऊन होता. शतपावली पण होती आणि थोड्याशा होत आहेत गप्पा. मुलं थांबणार आहेत कारण मुलांना सुट्टी आहे. मुलं होती माझ्याचकडे, पण आता त्याचं जेव्हा जॉबचं झालं तेव्हा मात्र मुलं मी त्याच्याकडे पाठवून दिलेली आहेत. पण आता सुट्टीला कसं थोडंसं मुलं इथं राहिलेली आहेत, त्याच्यामुळे त्या आठवणी आहेत आणि त्या ओढीने मग मुलं येतात गावी आणि तिकडे फार उकडतं. त्याच्यामुळे मग मुलांनी आग्रह धरलेला आहे आणि मग मी त्याला सांगितलं की मुलांना इथे ठेवून जा. ते दोघं मात्र पुन्हा त्या बाजूने रवाना होणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नाही दिसत. आणि कसं मुलांना कम्फर्टेबल वाटेल, कुणालाच नाही, म्हणजे ज्याला कम्फर्टेबल वाटेल त्यालाच आपण व्हिडिओमध्ये घेत असतो. तर मुलांना काही कम्फर्टेबल वाटत नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यांना घेतलेलं नाही. जबरदस्ती करण्यात काही मजा नाही. तर म्हटलं कॅमेरा फार हलतो आहे, त्यामुळे मग थोडंसं थांबून घेतलं फुटपाथला. आणि ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये खरं तर खूप आयुष्य खूप नाजूक झालेलं आहे आणि खूप महाग झालेलं आहे. केव्हाही काहीही होऊ शकतं. तर जेव्हा खरंच आपण एकत्र येतो त्या गोष्टींचा आपण आनंद घ्यायला हवा. आणि दररोजच आपण दुःख धरत बसलो तर मग जगण्याची मजा तरी काय. हे जीवन पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा नाही. तर त्याला म्हटलं मस्त की चला 1 तास का होईना, जेवण हे फार निमित्त आहे. हॉटेलला जेवण हे छोटंसं निमित्त आहे. आपण म्हटलं चला धमाल मजा करूया, कारण आपण जी शून्यातून आज प्रगती केलेली आहे. हॉटेलमध्ये जेवण्याचा तो आनंद आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहणं आणि आम्ही स्वतः तो आनंद घेणं, म्हणून खरं तर आम्ही आज वेळ स्पेंड केलेला आहे. फार काही मोठा असा इव्हेंट नव्हता आणि आम्ही इव्हेंटची वाट बघत नाही, पण तेवढंच एकत्र आलो की तो वेळ आम्ही तिथे घालवतो आणि अशी धमाल मजा सुरू असते. एक दिवस एक क्षण. आणि जेवण मात्र खात्रीशीर असतं, त्याच्यामुळे मग जेवण करायला काही भीती वाटत नाही. खाली बघा साहेब, खाली बघा. थँक्यू. हा फोटो काढा ना तुमच्याकडं. तर हे पहा आई जिजाऊंचा पुतळा आणि राजे शिवाजींचा. हे खरं तर मोठी ही शिवसृष्टी आपल्याला धडा देऊन जाते आणि रोज जेव्हा आपण बघतो तेव्हा खरंच अभिमानाने मान उंचवते. ते आई जिजाऊने ते घडवलेले शिवबा असं रोज दर्शन होत असतं. असं छोटंसं इथे मस्तपैकी गार्डन आहे आणि त्या गार्डनचा खरं पर्यटक फार छान आनंद घेत असतात. मुलं घेत आहेत फोटो. त्यांना म्हटलं मग आता जिजाऊ तुमच्यासोबत असणं फार गरजेचं आहे.
तर अशा पद्धतीने गेलेला आहे आजचा दिवस आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.